हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कशात मी मस्तच राहा. मी पण ठीक आहे. ऑपरेशन झालं होतं माझं, तर आता ठीक आहे तब्येत. तर मी अजून जळ काही उचलत नाही म्हणून मिस्टरांना सांगितलं होतं जारमध्ये पाणी भरायचं, कारण मी जळ उचलत नाही. तर पाणी संपलं होतं जारमधलं, तर त्यांनी जार भरला आणि मग मी लगेच बॉटल भरून घेतल्या. तेवढ्या साऱ्या बॉटल जमा झाल्या त्या आणि संपलं होतं बॉटल. म्हटलं मग जारमधून मी एक करून सर्व बॉटल भरून घेतल्या. तर हा बघा किळा, इथे मला किळा दिसला होता चावणारा, तर मी त्यांना म्हटलं बाहेर फेका, तर त्यांनी फेकला बाहेर. तर मी एक करून अशा सर्व बॉटल भरून घेतल्या, कारण आम्ही फिल्टरचं पाणी नाही पित, नळाचंच पाणी पितो. कारण आमच्याकडं फिल्टर होऊनच येत असतं नळाचं पाणी. तर इथे बघा भरलेल्या बॉटल मी सर्व फ्रीजमध्ये ठेवत आहे. पावसाळा चालू आहे तरी फ्रीजमध्ये बॉटल ठेवतो, कारण वरचं पाणी अजून एवढं गार नसतं. जारमध्ये असतं पाणी म्हणून ते गार होत नाही. स्टीलच्या टाकीमध्ये होतं गार, पण ते बाटली भरायला सोपं जातं म्हणून मी जारमध्ये पाणी टाकते. तर अशा प्रकारे मी सर्व बॉटल ठेवून दिल्या. आणि आता बघा केसांमधली गुंता काढून केस वर बांधत होते, कारण मोकळे केस राहिले की खूपच गुंता होते केसांमध्ये. तर बघू शकता कशा अडकले आहे केस, एकदम गोल गोल झाले होते की जसं काय रबर लावले केसांना. तर मी ते काढली गुंता आणि वरती बांधून घेतलं. केस खूप मोठे केस आहेत का, त्यामुळं खूपच गुंता होते केसांमध्ये. तर मी मोकळे नाही सोडत, केस वरतीच बांधून ठेवते कंटिन्यू. तर माझ्या केसांचं पण चॅनल आहे दुसरीकडे, काव्या ब्लॉगर म्हणून, तिकडे पण नक्की जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. तर व्हिडिओ मी मोबाईल स्टँडला लावला होता, तर हवा आली तर पडलाच कॅमेरा खाली. तर बघू शकता किती वातावरण झालंय पावसाचं. हॅलो फ्रेंड, खूप सारे भांडे पडले होते, तर भांडे पण स्वच्छ घासून टाकले बघा. तर लावून पण टाकले मी रेकॉर्ड लगेच, कारण खूप पसारा होतो संध्याकाळचा. आता स्वयंपाक खूप पसारा. चहा पाण्याची भांडे बघा, फक्त चहा ठेवला आहे मी, चहा होत आहे. तर पाण्याच्या बॉटल्या वगैरे सगळं भरून झालं आहे. तर मी साफसफाई करून घेतली संध्याकाळची, झाडझूड, आणि चाललंय काम संध्याकाळचं काय बनवायचं जेवायचं म्हणून. तर आता लागते तयारीला संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. तर चहा झाला आहे, आता चहा गाळते आणि पिऊन घेते आधी, मग लागते स्वयंपाकाला. आता चहा झाले आहे, तर मी आता चहा पित आहे गरम गरम. मला खूप सवय आहे चहा प्यायची, मला सोडायची आहे चहा, पण माझ्याकडनं चहा सुटत नाही. दिवसातनं 3-4 वेळा चहा पित असते. चहा प्यायची असेल तर या तिकडे. तर इथे बघा कपडे अजिबात वाढत नाही, बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर घरामध्ये दोरी बांधून टाकले, एक कपडे काही इकडे टाकले होते, पाय पुसणे पण धुतले होते. चला तर मग बाय, भेटू पुन्हा.